मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, असं म्हटलं जातं की मनातून जात नाही ती म्हणजे जात. मनातून कितीही पुसायची म्हटली तरी जात नावाची गोष्ट मनातून कधीच जात नाही. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि वैभवशाली इतिहास असलेल्या राज्यात सुद्धा या जातीयतेवरून भांडणं होतात, खून होतात आणि काही जणांचा बळी जातो. असं असताना सुद्धा महाराष्ट्रात याबाबत जागृती होत नाही आणि याबाबत दहशत निर्माण होत नाही पोलिसांची, कायद्याची. हे आपलं दुर्दैव आहे. नांदेडमध्ये घडलेल्या एका घटनेनं समाजमन सुन्न झालंय. त्या घटनेबद्दलच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नेमकी हत्या घडली कशामुळे, त्याच्यामागे काय कारणं होती आणि अशा प्रकार थांबवण्यासाठी काय करायला हवं, या सर्वाचा तपशील आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, सक्षम ताटे नावाचा तरुण, बौद्ध समाजातील, त्याच्यावर प्रेम करणारी आंचल मामिडवाड ही तरुणी पद्मशाली समाजातील. आता पद्मशाली समाज जो आहे तो आहे विणकरी समाज. पूर्वी त्याला विणकरी समाज म्हणायचे, आता त्याला पद्मशाली म्हणतात. हा समाज वरिष्ठ आहे असं मानलं जातं आणि याच याच्यातून आंचलच्या नातेवाईकांचा, म्हणजे आईवडील असतील किंवा तिचे भाऊ असतील, त्यांचा या प्रेम प्रकरणाला विरोध होता. तो एवढा टोकाचा विरोध होता की कोणत्याही परिस्थितीत आंचलने सक्षमशी बोलायचं नाही, असं या कुटुंबाचं म्हणणं होतं. आता सांगायला गेलं तर सक्षम आणि आंचलचे 2 भाऊ आणि आंचलचे वडील, हे चौघी लोक जे आहेत, म्हणजे बघा, सक्षम म्हणजे आंचलचा प्रियकर, आंचलचे 2 भाऊ आणि आंचलचे वडील, हे चौघेजण आहेत ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. सांगायचंच झालं तर आंचलचा जो हा प्रियकर आहे, सक्षम ताटे, त्याला काही दिवसांपूर्वी त्याची जेलमधून सुटका झालेली होती. त्याच्यावर MPDA सारखा गंभीर गुन्हा नोंद होता. काही दिवसांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आल्याची सुद्धा पोलिसांची माहिती आहे. अशा गुंड प्रवृत्तीचा तो माणूस होता. तर आंचलच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्यावर मकोकासारखा गुन्हा नोंद झालेला होता. त्याच्यातून ते सुटून बाहेर आलेले होते. आणि आंचलचे 2 भाऊ आहेत ते सुद्धा छोटे छोटे गुन्हे करण्यात माहीर आहेत. अशी ही 4ही लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि गुंडगिरी करण्यासाठी हे दोन्ही फॅमिली म्हणण्यापेक्षा 4घे जण एकत्रित होते. सक्षम हा आंचलच्या 2ही भावांचा मित्र होता. या मैत्रीतूनच सक्षमचं आंचलच्या घरी येणं जाणं होतं. तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि तिथे प्रेमसंबंध जुळले. गेल्या 3 वर्षांपासून हे प्रेमसंबंध चालू आहेत. प्रेमसंबंधाची कुणकुण आंचलच्या घरी लागल्यानंतर घरच्यांनी विरोध करायला सुरुवात केली. सक्षम हा खालच्या जातीतला आहे, त्यामुळे त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवलेले आम्हाला चालणार नाहीत. तू दुसऱ्या कुठल्याही मुलावर प्रेम कर, उच्चवर्णीयातल्या, त्याच्याशी तुझं लग्न लावून देतो, असं तिच्या कुटुंबाचं म्हणणं होतं, जे आंचलला मान्य नव्हतं. प्रेम करेन आणि लग्न करेन तर सक्षमशीच, अशी तिची मनाची निश्चय होता. याच्यातूनच आंचल आणि तिच्या कुटुंबामध्ये, म्हणजे आईवडील आणि भावांमध्ये खटके उडू लागले. दरम्यानच्या काळात काही महिन्यांपूर्वी सक्षम हा जेलमधून सुटून आला आणि आंचल आणि त्याचे प्रेमसंबंध पुन्हा चालू झाले. याची कुणकुण लागल्यावर आंचलचे आईवडील आणि आंचलचे भाऊ हे आंचलला धमकी देऊ लागले की त्याच्याशी जर प्रेमसंबंध तोडले नाहीस तर आम्ही त्याचा जीव घेऊ. 27 तारखेला असंच झालं. सक्षमला आंचलच्या भावानं बोलावणं पाठवलं. काहीतरी काम असेल म्हणून सक्षम हा त्यांना भेटायला गेला. त्या ठिकाणी सक्षम गेल्यानंतर तिथे आंचलचे वडील, आंचलचे 2 भाऊ, याच्यासोबत आणि 3 मित्र, एवढे लोक होते. त्यांनी जोरदार मारहाण करायला सुरुवात केली आणि जोरदार मारहाण केल्यानंतर आंचलच्या वडिलांनी त्याच्यावर, सक्षमवर 3 गोळ्या झाडल्या. तरीसुद्धा एक गोळी सक्षमच्या बरगडीत घुसली, बाकीच्या गोळ्या अशा इकडे तिकडे लागल्या, पण तरीसुद्धा सक्षम जिवंत होता. त्याला पूर्णतः ठार मारण्यासाठी त्याच्यावर जोरदार दगड टाकण्यात आला
आणि अक्षरशः काही वेळातच सक्षमचा जागीच मृत्यू झाला. या एकूणच प्रकरणानं संपूर्ण नांदेड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. तर मित्रांनो, याबाबत अनेक प्रतिक्रिया राज्यभरातून व्यक्त होत आहेत. नेमकं काय झालं, काय झालं? एक लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यामागे, कुणीतरी काहीतरी गमावलंय आणि कुणीतरी काहीतरी एक विकृत आनंद मिळवलाय. त्याच्याबाबत आपण नक्की बोलू शकतो, पण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडवण्यात किंवा त्याला फुकटचे सल्ले देण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण त्याचं आयुष्य असतं, त्यानं ते कसं जगावं हे प्रत्येकाला आपल्या संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे. फक्त तुमचं आयुष्य जगत असताना त्याचा त्रास दुसऱ्याला होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे, जी काळजी घेणं आपण विसरून गेलेलो आहोत. सक्षमच्या बाबतीत बोलायचं झालं तर सक्षम हा पोरगा म्हणून कसा होता, तो तुमच्या आमच्यापेक्षा अंचलला माहीत होता आणि तिनं त्याला आयुष्यभरासाठी वरलं होतं, मनापासून वरलं होतं. ते शारीरिक आकर्षण नव्हतं, असं सध्या तरी दिसून येतंय. सध्या तरी दिसून येतंय म्हणजे तिच्या एकूणच आता ती ज्या प्रकारे व्यक्त होते आणि महत्त्वाचं म्हणजे सक्षमचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा, खून झाल्यानंतरसुद्धा तिनं सक्षमच्या घरी त्याची बायको बनून विधवा बायको बनून राहण्याचं तिनं जो घेतलेला निर्णय, हा खूप धाडसी निर्णय आहे आणि त्या निर्णयामुळेच कळतं की तिचं खूप प्रेम होतं त्याच्यावर. आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जात आडवी न आणता त्या प्रेमाला आई-वडिलांनी होकार द्यायला हवं. तर आपण या गोष्टीचा चारही बाजूनं विचार करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आपण आहोत असं समजून. तर आई-वडिलांनी त्याला होकार द्यायला पाहिजे होता. जर आई-वडिलांचा अतिशयच विरोध होता, तर त्यांनी तिला वॉर्निंग द्यायला पाहिजे होती, की तू स्वतःहून त्याची निवड करतेस. उद्या जर तो व्यवस्थित वागला नाही, तुझा छळ करू लागला किंवा काय, तर घरी तक्रार कोणत्याही परिस्थितीत ऐकून घेतली जाणार नाही, असं एक वॉर्निंग देऊन हे प्रकरण मिटवता आलं असतं, तिच्या लग्नाला होकार देऊन. दुसरी गोष्ट म्हणजे खुनासारखी गोष्ट म्हणजे त्याला संपवणंच आयुष्यात, हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय असू शकत नाही. कायदा हातात घेणं हा गुन्हा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती प्रेम करते, त्यानं तिला काही फूस लावलेली नाही आहे. तो फूस लावतोय आणि त्याला विरोध आहे, तर हे करणं गुन्हेगार प्रवृत्तीचंच आहे. पण त्यांचा विरोध असणं किंवा त्यांनी सक्षमला मारहाण करणं इतपत समजू शकतं. त्याला संपवणं हा खूप मोठा गुन्हा आहे. त्याला कुठल्या माफी असूच शकत नाही कायद्याच्या ह्याच्यात. पण त्यांना ते काय म्हणतात त्याच्या विरोधात लढणं हा अंचलच्या कुटुंबाचा विषय मी समजू शकतो. जर तो टपोरीगिरी करणार असतो तर. पण अंचल स्वतःहून त्याच्याशी लग्न करायला तयार होती. तर आईवडिलांचा एवढा विरोध असणं हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बघायला गेलं तर आई-वडिलांना कोणीच विचार नसतं झालं आहे. म्हणजे आई-वडील मुलाला जग दाखवतात, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि त्यांची काय चुकी झालेली असते का हो हे करण्यामध्ये? तुम्हाला आम्हाला आपले आई-वडील वाढवतात, जग दाखवतात. त्यांच्यामुळेच आपण जग बघतो ना. तर त्यांची एखादी इच्छा असते की त्यांचं नाव समाजात खाली येता कामा नये. कारण ज्या समाजात राहतो ना, त्या समाजात प्रत्येकाला वाटतं की आपल्या मनासारखं झालं पाहिजे, आपली प्रतिष्ठा काहीतरी राहिली पाहिजे. तर ती प्रतिष्ठा खाली जाऊ नये अशी त्यांना वाटते. आता हा जो विषय आहे, हा खून जो झाला आहे, त्याच्यात फक्त एक जातीयतेचाच विषय नाही. तर ज्या सक्षमवरती प्रेम करीत होती, तर तो सक्षम गुंड प्रवृत्तीचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर MPDA कलम लागलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल, अंचलच्या वडीलसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यांच्यावर तर मकोका लावलेला होता. मग ते कसं काय? मित्रांनो, कसं आहे, कोणीही केवढ्याही गुन्हेगार असला, तरी आपली मुलगी कुठल्यातरी गुन्हेगाराला द्यावी, असं आई-वडिलांना वाटत नाही. आई-वडिलांचं त्यांच्या ठिकाणी हे असणं बरोबर आहे. पण परत एकदा मी सांगतो, त्यांनी उचललेलं पाऊल प्रचंड चुकीचं आहे. त्याला माफी अजिबात नाही. पण त्यांच्या दृष्टीनं जर विचार करायचा झाला, तर अंचलने त्यांनासुद्धा समजून घेणं गरजेचं होतं. अंचल जे आता म्हणते, की तिच्या प्रियकराचं म्हणजे सक्षमचं असं म्हणणं होतं, की मी
तुझ्या वडिलांना मनवेन आणि नंतरच मग लग्न करेन. या संपूर्ण प्रकरणात अंचलने जर खरोखर सक्षम असा म्हणत होता, तर त्याला साथ द्यायला हवी होती. त्याने दोघांनी मिळून आई-वडिलांचं मन जिंकायला पाहिजे होतं आणि मग लग्न करायला पाहिजे होतं. आता त्यांनी लग्न केलं नाही, तरीसुद्धा वारंवार भेटणं. आता बघायला गेलं तर अंचल असेल किंवा सक्षम असेल, हे 12वी पास आहेत. त्यांच्यापुढे अख्खं आयुष्य वाढून ठेवलेलं होतं आणि म्हणजे पुढे आपण म्हणतात ते नोकरी करणं, आयुष्यात सेटल होणं, ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या योग्य वेळी व्हायला हवेत. हे प्रेम करणं वगैरे त्यानंतर गोष्टी होत राहतात. बरं प्रेम केलं आहे, तर ते थोडंफार आपण आयुष्य पुढे ढकलू, आपण आयुष्यात स्थिर होऊ आणि मग आपण लग्न करू. या गोष्टीवर ते थांबायला पाहिजे होतं. तर त्या प्रकारे ते थांबलं नाही. आणि हा हा विषय काय सक्षमच्या बाबतीत किंवा अंचलच्या बाबतीतच नाही. जिकडे जाल तिकडे असे प्रकार आहेत, की 12वी 13वी शिकलं, की त्यांना अशी शिंगं फुटतात आणि मग ते प्रेम करायला लागतात आणि मग नको त्या टप्प्यावर ते प्रेम येतो. तर ते असं होता कामा नये. तुम्ही पहिलं आयुष्यात सेटल व्हा. कसं आहे माहिती आहे का, तुमच्यावर आई-वडिलांचं जोपर्यंत छत्र आहे ना, तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी करण्यात मुभा मिळते. पण तुमच्यावर जेव्हा जबाबदारी येते, बायको असेल, पुढे मुलं होतात, त्यांची जबाबदारी असेल, त्या गोष्टी जेव्हा येतात, तोपर्यंत आई-वडील तुमचे आई-वडिलांचं छत्र तुमच्यावरून दूर झालेलं असतं. तेव्हा तुम्ही आई-वडील होता. तेव्हा तुम्हाला कळतं, की आयुष्यात साला काहीच केलं नाही. आता खाऊ काय, पिऊ काय आणि राहू कसं? या सगळ्या गोष्टी येतात. आणि कसं आहे माहिती आहे का, पैशाचं सोंग आणता येत नाही किंवा तुम्हाला कोणीही कितीही मोठा आधार असला, तर तो तुमच्या आयुष्यासाठी आधार असू शकत नाही. त्यामुळे या गोष्टी करून प्रेम करा. तुमचं स्वतःचं आधी व्यवस्थित सेटल व्हा आणि मग प्रेम करा. कुठल्याही जातीत प्रेम करा, कुठल्या जाती धर्मात प्रेम करा. याला तुम्हाला कोणी बंधन घालू शकत नाही ना अडवू शकत नाही. फक्त आपण जो जोडीदार निवडतो, तो सुटेबल आपल्यासाठी आहे का? आपण कसे आहोत? तो जोडीदार कसा आहे? विचाराने म्हणतो मी हां, विचाराने. आचाराने, विचाराने कसे आहे? तो कुठल्या प्रवृत्तीचा आहे? ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. विशेष करून मुलीनं. मुलांना काय नाही, मुलाचं कसं आजसुद्धा म्हटलं जातं, तुम्हाला हे सांगणं कटू वाटत असेल किंवा काहीतरी वाटतं, की काय हा बोलतो. पण ही गोष्ट खरी आहे, की एखाद्याला मुलगी नको असली, तर तो तिला अर्धवट सोडून देतो आणि दुसऱ्या लग्नाला परत तयार राहतो. पण मुलींचं आयुष्य असं होत नाही. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं. तर त्यामुळे खरोखरच मुलींनी या गोष्टीपासून धडा घेणं गरजेचं आहे. आता आपण येऊया अंचलकडे. अंचलच्या भूमिकेतून या गोष्टीकडे बघायचं झालं, तर अंचलचं खरोखरच म्हणजे तिची आजपर्यंतची जी वागणूक आहे ह्या प्रकरणातली, तर तिचं प्रेम हे खरोखरचं निस्वार्थी प्रेम होतं. नाहीतर तिनं हा निर्णय घेतलाच नसता, की त्याच्याकडे त्याच्या घरी त्याची बायको म्हणून बनून राहील, तो नसला तरी त्याच्या अनुपस्थितीत. असं आताच्या काळात मुली निर्णय घेत नाहीत. तो गेला, चला जाऊन दे आता थोडे दिवस राहू, थोडे दिवस आपण त्याच्या आठवणीत राहू आणि जाऊन दे आपण दुसरा बघू कोणतरी. अशा प्रवृत्तीच्या मुली असताना तिनं हा धाडसी निर्णय घेतला. हे खरोखरच म्हणजे त्याच्यात आपण म्हणतो की शारीरिक आकर्षण असेल वगैरे असं काही वाटत नाही सध्याच्या स्थितीत. आता सक्षम कसा होता? तर त्याच्या अगोदर त्याला कोणीच ओळखत नसल्यामुळे तो कसा खरोखरच होता, अंचल म्हणते त्याप्रमाणेच होता का तो तिच्या बाबतीत? हे सगळं तिला माहिती. पण इतके वर्ष 3 वर्ष जर त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे आणि ते लग्नापर्यंत येत होतं, तर त्याचं प्रेमसुद्धा नक्कीच तिच्यावर तेवढं असणार, हे नक्की. तर त्यामुळे अंचलच्या दृष्टिकोनातून बघताना किंवा सक्षमच्या दृष्टिकोनातून बघताना त्यांची फक्त एकच चूक झालेली आहे, की त्यांनी पहिले सेटल होण्याचा विचार करायला पाहिजे होता आणि नंतर प्रेम करणं, लग्न करणं या गोष्टीकडे वळायला पाहिजे होतं. कारण कोणीही कोणाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आयुष्यासाठी पुरत नाही. त्यामुळे आपले डिसिजन आपल्यालाच घ्यावे लागतात आणि योग्य वेळी योग्य डिसिजन घेतला, की आयुष्य असतं ना, त्याची इमारत खूप चांगल्या प्रकारे उभी राहते. आज या प्रकरणात झालं का माहिती आहे का? मामिडवाड परिवार जे आहे, ते पूर्णतः गेलं जेलमध्ये आणि ह्यांचं कुटुंब ताटे कुटुंब उद्ध्वस्त झालं. हे केवळ एका गोष्टीमुळे झालं. ही गोष्ट टाळता येण्यासाठी पोलिसांची सुद्धा दहशत, कायद्याची दहशत असणं जी गरजेचे आहे, ती महाराष्ट्रातून केव्हाच नाहीशी झाली. ती कुठेतरी असणं गरजेचं आहे. कोणीतरी येतो आणि एखाद्याला ठार मारतो. ही गोष्ट इतक्या सहजासहजी होते महाराष्ट्रामध्ये, की त्याला आपण त्याचं गांभीर्यच कोणाला कळत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. त्याच्या बाबतीत कुठेतरी
एक कायद्याची दहशत निर्माण होणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं सांगू का? विदर्भ असेल, मराठवाडा असेल, हा भाग इतका अविकसित राहिलेला आहे, की तिथं जुन्या प्रथा, परंपरा, जुने विचार हे अजूनसुद्धा पाळले जातात. जात ही गोष्ट आहे. अनेक आपल्या राज्याचं आपल्या राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक ठिकाणी तुम्ही बघताय, की सहजासहजी अशी लग्न होतात आंतरजातीय आणि ते सुखानं नांदतात. पण या विदर्भ मराठवाड्यात बघितलं, तर त्यांच्या इतर जातीत कोणी लग्न केलं, तर डायरेक्ट संपवण्याचीच भाषा असते. आणि त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत, ते सुद्धा ह्याला उत्तेजन देत राहतात. कारण जोपर्यंत जातीपातीत अडकलेले हे लोकं आहेत, तोपर्यंत त्यांची पोळी भाजली जाते. त्याबद्दल कोणी बोलायला तयार होत नाही. तिथे फक्त जातीयतेचं राजकारण होतं. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ, पाऊस पडो किंवा न पडो, दुष्काळ कधीसुद्धा संपत नाही. ही बोलावून आणलेली विकासाची गंगा आणण्याऐवजी ही बोलावून आणलेला दुष्काळ तिथल्या लोकांनी आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणलेला आहे असं म्हणावं लागेल. मित्रहो, ह्या एकूणच प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. खरोखर अंचलने घेतलेला निर्णय योग्य होता का? अंचलच्या आई-वडिलांनी आणि तिच्या भावानी स्वतःच्या बहिणीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्याय करून तिला शिक्षा देणं आणि सक्षमला आयुष्यातून उठवणं, हे तुम्हाला कसं वाटतं? या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.